नमस्कार भय पोलिसांनो. तुम्ही ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आता आलेला आहे. म्हणजेच पोलीस भरतीची अर्ज करण्याची जी तारीख आहे ती डिक्लेअर झालेली आहे. म्हणजेच बघा 1 नोव्हेंबरपासून तुमचे फॉर्म भरण्यास चालू होणार आहे. तसेच तुम्हाला एका महिन्याचा कालावधी हा दिलेला आहे. तर बघा नेमकं काय करायचं आता? मित्रांनो, हे 4-5 दिवस आहेत. त्याच्यामध्ये आपल्याकडे जे डॉक्युमेंट कमी आहेत ते सर्वात पहिले तुम्ही डॉक्युमेंट काढून घ्या. बघा तुम्ही जर त्यानंतर डॉक्युमेंट काढले तर तुमचे डॉक्युमेंट चालणार नाही. त्यासाठी क्रिमिनल नसेल तर तुम्ही जे डॉक्युमेंट तुमचे कमी आहेत ते सर्व काढून घ्या. नंतर तुमचे डॉक्युमेंट चालणार नाहीत बघा. नंतर तुम्ही डॉक्युमेंट काढले तुम्हाला डॉक्युमेंट तुमचे जाहिरातच्या नंतरची जर असतील तर त्यासाठी मित्रांनो सर्वात पहिलं आपल्याकडे जे डॉक्युमेंट आहेत ते लगेच ह्या 4-5 दिवसामध्ये तुम्ही काढून घ्यायचे महत्त्वाचं म्हणजे. आणि बघा आता करायचं काय तर घाबरायचं नाही. सर्वात पहिलं घाबरतात सर्वच जण. बघा जाहिरात येते भरती होऊन पण जाते. पण मित्रांनो आता आपल्याला स्टेबल राहायचं, जास्त घाबरायचं नाही बघा. जो आपला इव्हेंट कमी आहे जरा त्याच्यावर लक्ष करायचं सर्वात पहिलं. तुमचा आता असाच थोडा वेळ हा निघून जाणार आहे आणि कधी तुमची ग्राउंड येणार आहे ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही. त्यासाठी आजपर्यंत तुम्हाला म्हणलेलं मित्रांनो की जाहिरात 100% येणारच आहे. जे-आर पडला म्हणजे जाहिरात 100% येणारच आहे आणि जाहिरात सुद्धा येईलच मित्रांनो. बघा आपली डिक्लेअर तारीख झालेली आहे. त्याचबरोबर आपले फॉर्म सुद्धा भरून घेण्यात येतील. असं पण तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आचारसंहितेच्या पहिले आपले फॉर्म जरी भरून घेतले तरी पण आपलं ग्राउंड 2026 मध्ये जाणार आहे. तर बघा आपलं ग्राउंड 2026 मध्ये 100% जाणारच आहे मित्रांनो. तरी आपल्याकडे 2 ते 3 महिन्याचा कालावधी कसा पण आहे. त्यासाठी कसल्या प्रकारचं करायचं नाही. बघा जाहिरात एकट्यासाठीच नाही तर सर्वांसाठी जाहिरात आलेलीच आहे. पण बघा आता आपल्याला स्टेबल राहायचं, आपल्याला जास्त घाबरायचं नाही. बघा जो इथं घाबरतो ना तो इथं संपतो मित्रांनो. जो आपला इव्हेंट कमी आहे, जो आपला सब्जेक्ट वीक आहे त्यावर जरा जास्त अभ्यास करायचा आहे. त्याची जरा जास्त प्रॅक्टिस करायची. म्हणजे कसं आहे बघा आता भरतीचं तुमचं 1 महिना तुमचा फॉर्म भरण्यात येईल. त्यानंतर तुमचे आचारसंहिता संपल्याच्यानंतर तुमचे ग्राउंड हे बहुतेक चालू होतील. त्यासाठी बघा सर्वात महत्त्वाचा जो इव्हेंट कमी आहे त्याच्यावर जरा जास्त फोकस करायचं आहे. बघा सर्वात मेन पहिली तुमची पायरी असेल मित्रांनो तर ती ग्राउंडची पायरी. त्यासाठी आपलं सर्वात महत्त्वाचं ग्राउंड पहिले आउट ऑफ म्हणजे एक चांगला स्कोर आपला गेला पाहिजे असं आपल्याला ग्राउंड हे करायचं आहे. त्यासाठी बघा सर्वात महत्त्वाचं आणि त्याचबरोबर तुमची नंतर लेखी परीक्षा असते. तर त्यासाठी ग्राउंडचा जो आपण समजा प्रॅक्टिस करतो त्याचबरोबर आपल्या लेखीला सुद्धा कमी समजायचं नाहीये. आपल्या लेखीचा पण चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा म्हणजे ग्राउंडला पण आपल्याला तेवढंच फोकस करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला लेखीला पण तेवढंच फोकस करायचं आहे. कारण बघा आपण कोणत्या इव्हेंटमध्ये कमी असायला नाही पाहिजे. म्हणजेच आपला जो अभ्यास आहे, जो लेखीचा पेपर असतो त्यामध्ये सुद्धा आपण कमी नाही पडायला पाहिजे. तुम्ही ग्राउंड मारले 45 आणि लेखीला तुम्ही 70 मार्क घेतले चालणार आहे का? तर नाही. आणि तुम्ही ग्राउंड मारलं समजा 40-42 ग्राउंड मारले आणि तुमची लेखी 90+ आहे. म्हणजे कसं आहे दोन्ही तुमचं स्टेबल आहे. तुमचं दोन्ही स्टेबल असेल, इक्वल जर असेल मित्रांनो तर तुमच्यासाठी जास्त फायदा पडणार आहे. आणि बघा ज्यांचं ग्राउंड जास्त आहे, ज्यांचं ग्राउंड 43-45 मार्काचं आहे आणि लेखीचा पेपर जरी सोपा आला तर ज्या मुलं फक्त काठावर पास झाले ग्राउंड त्यांना पण पेपर सोपाच असणार आहे. पण कसं होणार आहे ज्यांचं ग्राउंड जास्त असणार आहे त्यांची निवड सर्वात पहिले होणार आहे. कारण दोघाला पण पेपरला मार्क सेम पडणार. त्यासाठी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आता जर समजा 2-3 महिन्याचा आपल्याला वेळ भेटत आहे, त्या वेळेमध्ये योग्य असा टाइम टेबल बनवून आपल्याला त्या टाइम टेबलनुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर आपलं ग्राउंड सुद्धा करायचं आहे. बघा हा जो वेळ आहे तुमच्या आयुष्याला कलाटणी देण्याचा वेळ आहे. म्हणजे मित्रांनो हा वेळ तुम्हाला पुन्हा कधी मिळणार नाही. त्या वेळेचा आपल्याला पूर्णपणे उपयोग करून घ्यायचा आहे, चांगल्या प्रकारे वापर करून घ्यायचा आहे. ही जर वेळ गेली मित्रांनो तर पुन्हा पटकन ही वेळ येणार नाही. म्हणजे लवकर ह्या तुम्ही विचार पण करू शकणार आहे की वेळ कधी येऊ शकेल. म्हणजे नाहीच समजा येणारच नाही वेळ अशी पुन्हा. त्यासाठी आपल्याला पूर्णपणे फोकस करून बघा जास्त गडबडून जायचं नाही काही. भरती निघतच असते. जी-आर तर तुम्हाला आलेला तुम्ही सर्वांनी जी-आर सुद्धा पाहिलेला आहे. पण भरती आता समजा आलेलीच आहे म्हणजे तोंडावर भरती आहे आता आपल्या. आता आपण कुठल्या फंक्शनला इकडे-तिकडे जाणं जरा टाळा. कारण बघा आपल्या फक्त स्वतःवर जरा वेळ खर्च करा आता. कारण तुम्ही जर आता दुसऱ्या गोष्टीवर वेळ खर्च केला, तर तुम्हाला पुन्हा मित्रांनो अ, तुम्हाला वेळसुद्धा कोणी देणार नाही. बघा ही सर्वात महत्त्वाची म्हणजे वस्तुस्थिती आहे सध्याची. आपण ज्या गोष्टीला वेळ देतोय, ती गोष्ट आपली होणार आहे. म्हणजेच बघा तुम्ही आज अभ्यास करताय, तुम्ही आज ग्राउंड करताय. उद्या तुमच्या जवळ वर्दी असणार आहे. आज तुम्ही दुसऱ्याला वेळ देताय, तुम्ही आज अभ्यास करत नाही, तुम्ही आज ग्राउंड करत नाही. वेळ तुम्हाला उद्या वेळ देणार नाही. ही गोष्ट तुमच्या लक्षामध्ये असू द्या. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आज जो वेळ आहे आपला, तो सर्व आपल्या स्वतःवर खर्च करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं गडबडून जायचं नाही. जाहिरात येत असते मित्रांनो घाबरायचं नाही सर्वात महत्त्वाचं. तुमच्या काही समस्या असतील, आपली टेलिग्रामची आयडी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसंच आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्यावर तुम्ही नक्कीच ते टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्यायचं आहे आणि तुमच्या मित्राला पण हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. नक्कीच बघा, तुम्हाला 100% फायदा होत राहील आपल्या चॅनलच्या मार्फत आणि त्यासाठी तुम्ही आपलं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि चला भेटून जय हिंद, जय महाराष्ट्र.